पॅटर्न्स आणि सिक्वेन्सेस. मुलांनो, आज आपण काहीतरी खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार शिकणार आहोत. तयार आहात ना? आज आपण जो विषय शिकणार आहोत त्याला म्हणतात पॅटर्न्स आणि सिक्वेन्सेस. पॅटर्न्स आणि सिक्वेन्सेस आपल्याला आजूबाजूला सगळीकडे दिसतात. जेव्हा तुम्ही त्यांना समजता तेव्हा ते तुम्हाला तुमच्या रोजच्या जगण्यात, तुमच्या खेळण्यात, तुमच्या पुस्तकात आणि अगदी निसर्गात सुद्धा दिसतील. चला तर मग सुरुवात करूया. काय आहेत पॅटर्न्स अँड सिक्वेन्सेस हे समजून घेऊन. काय असतात पॅटर्न्स? पॅटर्न्स म्हणजे असे काहीतरी जे नियमितपणे रिपीट होते. झेब्राच्या पट्ट्यांचा विचार करा किंवा बिबट्याच्या डागांचा. हे पॅटर्न्स आहेत कारण ते एका ठरलेल्या पद्धतीने रिपीट होतात. पॅटर्न्स आकार, संख्या, रंग किंवा अगदी आवाजानेही बनलेले असू शकतात. कल्पना करा की तुमच्याकडे मण्यांची एक माळ आहे. या माळेत जे मणी आहेत ते लाल, निळे, लाल, निळे, लाल आहेत. पुढे कुठला मणी येईल? बरोबर, निळा. आहे की नाही मज्जा? हा साधा पॅटर्न आहे कारण रंग एकाच क्रमाने रिपीट होत आहेत. आणखी एक उदाहरण बघूया. आठवड्याच्या दिवसांचा विचार करा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. रविवार नंतर काय येईल? पुन्हा सोमवार. हा आठवड्याच्या दिवसांचा पॅटर्न आहे जो प्रत्येक आठवड्यात रिपीट होतो. काय आहेत सिक्वेन्सेस? सिक्वेन्सेस म्हणजे अशा गोष्टींची यादी जे एका ठरलेल्या क्रमाने असतात. प्रत्येक गोष्ट या यादीत एका नियमाचे पालन करते. हा नियम आपल्याला सांगतो की पुढे काय येणार आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही संख्या मोजायला सुरुवात केली, जसे की 1, 2, 3, 4 आणि 5, तुम्हाला माहित आहे की 5 नंतर 6 नंबर येतो. ही साधी संख्यांची सिक्वेन्स आहे ज्यात प्रत्येक संख्या त्यापूर्वीच्या संख्येपेक्षा 1 ने अधिक आहे. सिक्वेन्सेस केवळ संख्यांचाच नाही तर आकार, अक्षरे किंवा इतर वस्तू देखील असू शकतात ज्या एका नियमाचे पालन करतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला त्रिकोण आणि वर्तुळांचा पॅटर्न दिसला तर त्रिकोण, वर्तुळ, त्रिकोण, वर्तुळ, तुम्हाला माहित आहे की पुढचा आकार त्रिकोणच असेल. आता पॅटर्न्स आणि सिक्वेन्सेस का महत्वाचे आहेत? पॅटर्न्स आणि सिक्वेन्सेस समजून घेणे आपल्याला पुढे काय येईल याचा अंदाज बांधण्यास मदत करतात. हे जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये उपयुक्त आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला आठवड्याच्या दिवसांचा पॅटर्न माहित असेल तर तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटीज प्लॅन करू शकता. जर तुम्हाला संख्यांचा सिक्वेन्स समजल्या तर तुम्ही गणितांचे प्रश्न चांगले सोडवू शकता. पॅटर्न्स आणि सिक्वेन्सेस वाचन आणि लेखनात देखील तुम्हाला मदत करतात कारण अक्षरे आणि शब्द देखील पॅटर्न्सचे अनुसरण करतात. चला, काही मजेदार उदाहरणांसह पॅटर्न्स आणि सिक्वेन्सेस अधिक शिकूया. तर यातला पहिला पॅटर्न म्हणजे शेप पॅटर्न. आता या आकारांकडे बघा. पुढे काय येईल हे सांगू शकता? हो, ते आहे हा पॅटर्न. हा पॅटर्न प्रत्येक वेळेस एक अधिक चौकोन त्यात जोडतोय. दुसरे असतात नंबर सिक्वेन्सेस. या संख्यांकडे बघा. 2, 4, 6, 8. पुढे काय येईल? ते आहे 10. इथे नियम हा आहे की प्रत्येक वेळी 2 ने पुढचा नंबर किंवा संख्या वाढते आहे. नंतर येतो कलर पॅटर्न्स. कल्पना करा की तुमच्याकडे मण्यांची एक माळ आहे. त्या माळेत लाल, निळा, लाल, निळा असे मणी आहेत. पुढे कोणता रंग येईल? लाल. पॅटर्न आहे लाल आणि निळा एका पाठोपाठ येण्याचा, म्हणजेच अल्टरनेट येण्याचा. नंतर येतात अल्फाबेट सिक्वेन्सेस. या अक्षरांकडे बघा. ए, सी, ई. पुढे काय येईल? ते आहे जी. नियम हा आहे की प्रत्येक वेळ एक अक्षर स्किप होतंय. ए, बी स्किप झाला, सी. आता पॅटर्न्स आणि सिक्वेन्सेसची प्रॅक्टिस करूया. चला, मी तुम्हाला काही चित्र आणि संख्या दाखवल्यात. आता तुम्ही पुढे काय येईल हे मला सांगायचंय. तुमच्याकडे लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की गोष्टी कशा रिपीट होतात किंवा त्याचा क्रम काय आहे हे सांगणारा नियम त्यातनं शोधायचा आहे तुम्हाला. चला, आता आपण आपली वर्कशीट सोडवायला घेऊया. पहिला प्रश्न आहे शेप पॅटर्न्सचा.
पहिल्या प्रश्नात तुम्हाला काही चौकोनांचा पॅटर्न दिसतोय. तुम्ही मला पुढे कोणता आकार येईल ते सांगू शकता का? आकार काळजीपूर्वक बघा. आधी आपल्याकडे एक चौकोन आहे, नंतर दोन चौकोन, नंतर तीन चौकोन. म्हणजे पॅटर्न कसा आहे की प्रत्येक वेळी एक अधिक चौकोन जोडला जातोय. तर पुढे काय येईल? चार चौकोन. म्हणजे ऑप्शन आहे ऑप्शन सी. दुसरा प्रश्न बघूयात. हा आहे नंबर सिक्वेन्सेसचा. या सिक्वेन्स मध्ये पुढची संख्या काय आहे हे सांगू शकाल? चला आधी संख्या बघूयात. संख्या आहेत 2, 4, 6 आणि 8. नीट बघा, प्रत्येक संख्या 2 ने वाढते आहे. तर 8 नंतर 2 जोडल्यास काय मिळेल? 10. म्हणजे उत्तर आहे ऑप्शन बी. तिसरा प्रश्न हा आहे शेप कम्प्लिशनचा. या सिक्वेन्स मध्ये कोणता आकार पूर्ण होईल? आपल्याकडे एक त्रिकोण, एक वर्तुळ आणि पुन्हा एक त्रिकोण आहे. नंतर पुन्हा एक त्रिकोण, एक वर्तुळ आणि पुन्हा एक त्रिकोण. पुढे काय येईल? बरोबर, त्रिकोण. उत्तर आहे ऑप्शन बी, मिसिंग नंबर. चला या सिक्वेन्स मध्ये मिसिंग नंबर शोधूया. 5, 10, 15, त्यानंतर एक क्वेश्चन मार्क आणि 25. आता आपण जर पहिले 3 संख्या बघितल्या तर आपल्याला काय लक्षात येतं? 5, त्यात 5 आपण जोडल्यास मिळतात 10. 10 मध्ये अजून 5 जोडल्यास मिळतात 15. म्हणजे याचा अर्थ आपल्याला आधीच्या संख्येमध्ये 5 जोडायचे किंवा ऍड करायचे आहेत. तर 15 नंतर 5 ऍड केल्यास काय मिळते? बरोबर, 20. उत्तर आहे ऑप्शन ए. आता पुढचा बघूया. तो आहे ऑब्जेक्ट पॅटर्न्सचा प्रश्न. आता पाहूया पुढची वस्तू कुठल्या पॅटर्न मध्ये येते. आपल्याकडे एक सफरचंद, नंतर एक केळं, नंतर एक सफरचंद आणि पुन्हा एक केळं आहे. पुढे काय येईल? बरोबर, एक सफरचंद. उत्तर आहे ऑप्शन सी. आता नंतरचा जो प्रश्न आहे त्यात आहेत अल्फाबेट सिक्वेन्सेस. चला या सिक्वेन्स मध्ये पुढचं अक्षर शोधूया. अक्षर आहेत ए, सी आणि ई. म्हणजे पॅटर्न आहे की तो प्रत्येक वेळेला एक अक्षर स्किप करतोय. ए, त्यानंतर बी येतो, त्यानंतर येतो सी, पण आपण बी स्किप केलाय. तसंच सी, त्यानंतर येतो डी आणि त्यानंतर येतो ई, पण आपण डी सुद्धा स्किप केलाय. म्हणून आपलं काय होतोय? ए, सी, ई. तसंच ई नंतर एक अक्षर स्किप केल्यास आपल्याला मिळते उत्तर जी. म्हणजे उत्तर आहे ऑप्शन सी. चला आता पुढचं बघूया. पुढे आहे फाइंडिंग द नेक्स्ट नंबर. पुढची संख्या शोधूया. 3, 6, 9, 12 क्वेश्चन मार्क. म्हणजेच 3, 6, 9, 12 अँड क्वेश्चन मार्क. प्रत्येक संख्या 3 ने म्हणजेच 3 ने वाढते आहे. तर 12 नंतर 3 जोडल्यास म्हणजेच ऍड केल्यास आपल्याला उत्तर किती मिळेल? 15. तर उत्तर आहे ऑप्शन बी. आता येईल शेप सिक्वेन्स पुन्हा. या सिक्वेन्स मध्ये पुढचा आकार कोणता आहे हे तुम्हाला ओळखायचंय. आपल्याकडे एक वर्तुळ म्हणजे सर्कल, एक क्रॉस, एक वर्तुळ म्हणजेच परत सर्कल आणि एक क्रॉस आहे. पुढे काय येईल? एक सर्कल म्हणजेच वर्तुळ. उत्तर आहे ऑप्शन ए. शेप पॅटर्न कंटिन्युएशन. हा पॅटर्न कोणता आकार कंटिन्यू करतो? आपल्याकडे एक काळा चौकोन, एक पांढरा चौकोन, एक काळा चौकोन, एक पांढरा चौकोन, एक काळा चौकोन आहे. आता पुढे काय येईल? बरोबर, एक पांढरा चौकोन. त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन बी. आता आपल्याला एक मिसिंग टर्म ओळखायची आहे. आपल्याकडे एक काळा त्रिकोण, एक काळा वर्तुळ, एक काळा त्रिकोण, एक काळं वर्तुळ आहे. वर्तुळ म्हणजे सर्कल. तर पुढे काय येईल? बरोबर, एक काळा त्रिकोण म्हणजेच एक काळा ट्रायंगल. उत्तर आहे ऑप्शन सी. तर शाबाश मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी पॅटर्न्स आणि सिक्वेन्सेस खूप छान सोडवले आहेत. आता तुमच्या वर्कशीट मध्ये काही प्रॅक्टिस प्रॉब्लेम सुद्धा दिलेले आहेत. त्यांची प्रॅक्टिस करा आणि तुम्ही पॅटर्न शोधण्यात खूप हुशार व्हाल.
लक्षात ठेवा, पॅटर्न्स आपल्या भोवती सर्वत्र आहेत आणि आता तुम्हाला ते कसे शोधायचे हे माहीतच आहे.